हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि आता मी माझी डाएट कंप्लीट करीत होतो, म्हणजे एग्स. तर 2 एग्स खायला लागलो मी. आणि मला वाटलं आज असंच की व्हिडिओ बनवावं. मी करायला होतो काम लॅपटॉपवरती. आणि आता वाजलेलेत ऑलमोस्ट 11 वाजलेलेत, म्हणजे 5 मिनिट कमी 11 वाजायला 10:55 झालेले आहेत. तर बनवत व्हिडिओ गाईज. खूप दिवस झाले मी व्लॉग नाही बनवलेला आणि लॉंग फॉर्म कंटेंट यूट्यूबवरती टाकलेलंच नाही खूप दिवस झालं. सो इट्स स्टोरी टाईम गाईज. तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. ती म्हणजे मी एक बुक रीड केली होती, तिचं नाव होतं इकिगाई. तर जपानमध्ये ना एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे ओकिनावा. तर ओकिनावा गाव आहे आणि त्या गावामध्ये ॲव्हरेज एजिंग खूप जास्त आहे. म्हणजे त्या गावामध्ये जे पण लोक राहतात त्यामध्ये 5 पैकी 3 लोक किंवा 4 लोक आहेत का ते जास्त जगतात, म्हणजे 100पेक्षा जास्त जगतात. एजिंग खूप जास्त आहे त्या गावाची. तर जे बुकचे ऑथर आहेत ते त्या गावात जातात आणि ते बघतात की काय असं आहे, का त्या जागेवरची लोक जास्त जगतात. तर ते रिसर्च करतात आणि त्यामागे ते म्हणतात त्यांचे की एखाद्या वेळेस त्यांचं फूड सोर्स असा असणार आहे ज्यामुळे त्यांची एज जास्त वाढती, किंवा त्यांचं अशी लाईफस्टाईल असेल त्यामुळे त्यांची एज वाढती, किंवा दुसरं काही त्यांच्याकडं मिस्टिरियस वस्तू आहे ज्याने त्यांची एज वाढती. तर ते सापडत असतात तिथं रिसर्च करून. आणि मग ते अशा लोकांना भेटतात ज्यांची एज खूप जास्त आहे, म्हणजे त्यांची 100च्या पुढे एज आहे. तर तिथं काही फळ पण भेटतात, ते त्याच्यावर रिसर्च करतात. काही सी फूड भेटतात, त्याच्यावर रिसर्च करतात. तर त्यांना एक तर कन्सेप्ट लक्षात येतो, तो म्हणजे इकिगाई. तर इकिगाई हा कोणता कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टमुळे त्यांची लाईफ का जास्त वाढती, त्यांची लाईफ स्पॅन का वाढती, तर मी हे तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर बुकच्या सुरुवातमध्ये लेखक बघतात की जगामध्ये असे खूप जागा आहेत 2-3. एक फ्रान्समध्ये आहे आणि एक दुसरीकडे कुठे ते माहीत नाही मला, पण एक आहे ती जपानमध्ये आहे आणि त्या आयलँडचं नाव आहे ओकिनावा. तर मग हे जातात तिथं आणि बघतात की एज का जास्त वाढती. तर मग ते रिसर्च करतात आणि त्यांना असं लक्षात येतं की प्रत्येक माणसाचं ना तिथं एक गोल आहे आणि एक अशी वस्तू आहे ज्यासाठी ते जगत आहेत, आणि त्या वस्तूचं नाव आहे इकिगाई. म्हणजे इकिगाई नावाच्या वस्तूसाठी ते जगत. इकिगाईला आपण गोल म्हणून डिस्क्राईब करू शकतो, पण त्याला गोल म्हणणं पण चुकीचं होईल, कारण की ते त्या बंधनात नाहीत, ते त्या प्रोसेसला एन्जॉय करतात. समजा एक टीचर आहे आणि त्याच्या लाईफचा इकिगाई आहे की ते टीचिंग करणं. तर तो टीचिंग तुम्हाला वाटते कव्हर करीन, तो टीचिंग किती दिवस करीन, तर तो टीचिंग करतो त्याच्या लाईफच्या 80, 90, 95 पर्यंत. म्हणजे ते तर कधी रिटायरमेंटच घेत नाहीत. तिथं जर रिटायरमेंट घेतली तर त्यांचं इकिगाई संपन. म्हणून ते ते इकिगाई थ्रू स्वतःला हॅपी ठेवतात आणि कधी रिटायरमेंटच घेत नाहीत. आणि त्यांना वाटतं की जर त्यांनी रिटायरमेंट घेतले तर त्यांची लाईफ एंड आहे, कारण की त्यांच्या लाईफचं मग इकिगाई काही नसणार. म्हणून ते काही ना काही ॲक्टिव्हिटी करतात. काही लोक स्वतःचं गार्डन बनवतात, काही लोक स्वतःची एक छोटीशी बेकरी चालवतात, पण ती लाईफच्या एंडिंगपर्यंत चालवतात. त्याने त्यांची एक जीवनशैलीच अशी तयार होती, लाईफस्टाईल अशी तयार होती, ज्याने त्यांना त्यांच्या लाईफमध्ये व्यायाम येतो आणि चांगल्या गोष्टी येतात त्यांच्या लाईफमध्ये. जसं की व्यसन करत नाहीत ते, कारण की त्याच्या इकिगाईला खूप स्ट्रॉंग असतात ते, त्यांना कसलंच एडिक्शन होत नाही. आणि आपण पण आता आपण ह्या इकिगाईपासून काय शिकू शकतो मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला मी इतके वेळ झालं इकिगाई काय आहे हे सांगितलं, इकिगाई कसं काम करते हे सांगितलं. तर मग इकिगाईचा आपण आपल्या लाईफमध्ये कसं यूज करू शकतो. तर बघा, तुमच्या लाईफमध्ये तुमचे काही ना काही गोल्स असणार आहेत, पण गोल्स असे बनवा जे तुमच्या इकिगाईला कोरिलेटेड असते. म्हणजे त्या गोष्टींनी तुम्ही हॅप्पी असणार, त्या गोष्टींनी तुम्हाला पैसे भेटत असणार, त्या गोष्टींनी तुम्हाला एक फेम भेटत असणार, आणि त्या गोष्टींनी तुम्ही सॅटिस्फाय होत असणार. तर असे काही 4-5 फॅक्टर आहेत. जर ते 4-5 फॅक्टर्स कंबाईन होत असले तर ते तुमच्या लाईफचं एक इकिगाई आहे. म्हणजे उद्या जरी तुम्हाला त्या गोष्टीचे पैसे नाही भेटले तरी तुम्ही ती गोष्ट कवडता, कारण की तुम्हाला त्याची आवड आहे. आणि ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टीचे पैसे भेटतात. जगात अशा खूप काही गोष्टी आहेत त्यांचे पैसे भेटतात. म्हणून तुमच्या लाईफ पण जे पण इकिगाई आहे ते इकिगाई तुम्ही सापडायला पाहिजे आणि त्याच्यावर काम करायला पाहिजे. तर ह्या व्हिडिओमध्ये काही एवढंच होतं. तुम्हाला मी आज इकिगाईबद्दल सांगितलं.
तुम्हाला जरी आवडलं असेल तर तुम्ही डेफिनेटली त्या ॲटलिस्ट यूट्यूबवरती जाऊन त्या बुकची ऑडिओ बुक जरूर ऐका, कारण की त्याने तुमची एक लाईफला बघायचं पर्स्पेक्टिव्ह बदलून जाईल. म्हणून मी सजेस्ट करेन की तुम्ही बघा. आता आजकाल बुक्स रीड करणं खूप अवघड झाले, कारण की ती खूप लो डोपामिन ॲक्टिव्हिटीमध्ये कन्सिडर केली जाते. पण तुम्ही ॲटलिस्ट ऑडिओ बुक्स तर ऐकू शकता, किंवा जेव्हा तुम्ही कामात असता तेव्हा ती ऑडिओ बुक चालू करून ठेवा, त्यांनी पण तुमचा फायदा होईल. तर भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या टॉपिकबद्दल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब मला मोटिवेट करतं व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता वाजलेले 11:30 आणि मी हा व्हिडिओ एडिट करीन आणि अपलोड करीन गाईज. तर खूप वेळ लागेल मला, ॲटलिस्ट 2 तरी वाजते, आणि मला पुन्हा सकाळी 6 वाजता उठायचं असतंय, म्हणून थोडी मेहनत करावी लागते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा गाईज, कोणत्या पण हालतीत. तर भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.